काही गोष्टी नवलेत, काही गोष्टी नवलेत. अरे पोटी जन्म नाही घेता आला, मातृत्वाची छाया तरी नाही प्राप्त झाली, तर जगाची विश्व माऊली ज्ञानोबारायला माऊली म्हणून ओळखतात. विठ्ठल विठ्ठल हो. मग एखाद्याच्या पोटी मूल लाळ म्हणून ती आई नाही का? असं छे नाही बरं का. विश्व माऊली ज्ञानोबराय वयाच्या 22व्या वर्षी समाधिस्थ होतात, तरी अख्खं विश्व माझ्या ज्ञानोबरायला माऊली ह्या शब्दाने ओळखतं. बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला मी सुरुवातीला हेच सांगणार आहे, जे अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा घेतलाय तो लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. का हो जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही म्हणता लेकुराचं हित पाहणारे आमची संत आई प्रमाण आहेत. का हो तुकोबराय, तुमची आई कोण आहेत? तर जगद्गुरु तुकोबराय आईचं प्रमाण देऊन सांगतात की माझी आई माझे संत आहेत, माझा बाप माझे संत आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो, काय मी पतित कीर्तिवानो, काय मी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो, काय मी पतित कीर्तिवानो, काय मी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय पतित कीर्तिवानो, काय मी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. काय मी पतित कीर्तिवानो, काय मी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, धराया कारण. महाराजांनी गोड सांगितलं बरं, अवतार तुम्हा धराया कारण. कारण का? तुम्ही संत आहे, तुम्ही माय आहेत, तुम्ही बाप आहे आणि तुम्ही कृपावंत आहेत. कुणालाही म्हणता येतं का आई? कुणालाही सजासदी आई म्हणता येत नाही, पण माझे जगद्गुरु तुकोबराय ज्यांना आई म्हणतात त्यांना संत म्हणावं. का हो? मग तुम्ही म्हणता आज जगाची पावली विश्व माऊली ज्ञानोबराय, ह्यांना माऊली म्हणलं, ह्यांना आई म्हणलं. का हो? ज्ञानोबराय जरी पुरुष असले, ज्ञानोबराय जरी समाधिस्थ 22व्या वर्षी झाले, तरी ज्ञानोबरायला कोणत्या हक्काने तुम्ही आई म्हणता? मी बसलेला ना सांगू का? माझ्या ज्ञानोबरायला 4 मुलं होती. किती किती मुलं होती? 4 मुलं माझ्या ज्ञानोबरायला होती. काय काय बसलेले म्हणतात महाराज जरा तुम्ही वेगळं बोलताय बरं का. पण कसं आहे, महाराज लोक सांगत असतात महाराजाकडे असावा पुरावा, तर महाराजाला खड्डा खांदून. बरोबर आहे ना? मग तुम्ही खड्डा खांदायलाच आले काय? मग महाराजाकडे पुरावा असावा. महाराजांकडे पुरावा कसल्या प्रकार असतो? संत मायबापांचा पुरावा असावा. का हो? ज्ञानोबरायांची 4 मुलं. हो, ज्ञानोबरांना 4 मुलं आहेत. पहिल्या मुलाचं नाव ज्ञानी, पहिला मुलगा, पहिल्या मुलाचं नाव, दुसरा योगी, तिसरा साधक आणि चौथा ज्ञानी, योगी, साधक आणि अनाथ. किती मुलं झाली? आता तुम्ही म्हणताल सहज तुम्ही 4 मुलांची नावं आम्हाला सांगितली, ह्याच्यावर काय पुरावा? पहिला पुरावा, पहिल्या मुलाचं काय नाव? काय पहिला मुलगा शोधायचा कदा? महाराजांनी वर्णन केलंय. वेदशास्त्र देते ग्वाही, हो वेदशास्त्र देते ग्वाही, हो वेदशास्त्र देते ग्वाही, हो वेदशास्त्र देते ग्वाही. म्हणती ज्ञाना बाई माझी आई, हो म्हणती ज्ञाना बाई माझे आई, माझी आई. शिवपीठ हे जुनाट जुनाट, शिवपीठ हे जुनाट. म्हणती ज्ञान बाई आहे, म्हणती ज्ञान बाई आहे. शिवपीठ हे जुनाट जुनाट, शिवपीठ हे जुनाट जुनाट. महाराजांनी सांगितलं बरं का,
वेदशास्त्रांनी ग्वाही दिली. वेदशास्त्र देते ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई माझी आई. ज्ञानाबाई माझी आई जो म्हणतो त्याला ज्ञानी म्हणावं. दुसरा मुलगा आहे, त्याचं नाव योगी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. तेने निजमावल्ली, तेने निजमावल्ली, तेने निजमावल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी न पाहे याती कुळाचा विचार. न पाहे याती कुळाचा विचार. दुसरा मुलगा योगी सांगितला, बरोबर का? योग्याची माऊली म्हणलं त्याला म्हणून. दुसऱ्या मुलाचं नाव काय आहे? योगी. तिसरा मुलग साधक सांगितला महाराज. साधका का साधकाचा माय बाप. दरुशनी हारी ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. महाराज सांगितलं साधक, साधकांचा माय बाप म्हणजे साधकांची माई सुद्धा ज्ञानोबर आहे आणि बाप सुद्धा ज्ञानोबर आहे. तिसऱ्या मुलाचं नाव काय ताई? साधक. आता शेवटचा मुलगा सांगितला अनाथ. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनाधरी पाय वंदित से. महाराजांनी सांगितलं की नाथ बाबा त्याचा पुरावा देताना बोलतात की नाथ बाबा म्हणतात एका जनाधरी वंदित त्याचे पाय. त्याचं कारण ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. मग एवढी 4 मुलं ज्ञानोबराला असताना म्हणून ज्ञानोबराला पहिला शब्द वापरला माऊली. तेच तुकोबराय सांगतात लेकुराचे हित. कळलं का? समजलं ना? अरे समजलं का नाही? 2-4 ठराविक मुंडे हला होत्यात कीर्तनात बोलत चला महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. माझा हे माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव खरा खैवारी. हे अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव खरा खैवारी. हे माझ्या यकोन यकोन अन मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी. लेकुराचे हित, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग. जगाच्या पाठीवर 3 जगद्गुरु सांगितले आणि 3ऱ्या क्रमांकाचे देहा सकट वैकुंठ गमन करणारे जगाच्या पाठीवर देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा महान संतांचा अभंग सेवेकरता घेतलाय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना? बस. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून आपल्या आईची भूमिका मांडतात. विठ्ठल विठ्ठल त्याचप्रमाणे त्या दरेकर कुटुंबातून एक आदर्श माता निघून गेली. त्या आदरणीय कैलासवासी सौ कमल प्रल्हाद दरेकर
या आदर्श मातेचं आज प्रथम पुण्यस्मरण आणि या दरेकर कुटुंबाने केलेला हा कीर्तन महोत्सव, त्याबद्दल प्रथमतः मी दरेकर कुटुंबाच्या वतीने जोरदार टाळ्या वाजवायचे त्या ठिकाणी. कारण कोण करत नाही, जे करतात त्याला आमचे संत धन्यवाद देतात की हा बही भाग्यवान माँ बाप को चाहे, माँ बाप को चाहे. संत कबीरजी बोलताना म्हणतात, जे माई बापाचं पुण्यस्मरण थाटामाटामध्ये करतात ती मुलं आणि ती सात्विक कुळ धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल त्याप्रमाणे या मातेच्या मागचं कुटुंब आदरणीय श्री प्रल्हाद चंद्रराव दरेकर हे त्यांचे पती आहेत. आदरणीय श्री संतोष प्रल्हाद दरेकर त्यांचा मुलगा, सौ वर्षाराणी संतोष दरेकर त्यांची सुनबाई, श्री शूरसेन मानसिंग चव्हाण ही जावाई, सौ निर्मला सुरसेन चव्हाण ही मुलगी, त्यांची नातवंडे अर्जुन, तुळजा, कृष्णा, दुर्वा, रामराजे. या मातेचं हे कुटुंब आहे. ह्या कुटुंबाच्या वतीनं ही आलेली सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल दरेकर कुटुंबाचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कारण आज 1 वर्ष पूर्ण झाले, ही आदर्श माता तुमच्यातून निघून गेली, बरोबर आहे का नाही? त्या आदर्श मातेने तुमच्यासाठी काहीतरी केलेलं हित आहे. त्या हिताच्या, त्या परोपकाराच्या बदले तुम्ही केलेला हा नामस्मरणाचा अट्टास आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्याकडे जगद्गुरु तुकोबराय एक मातेची भूमिका या अभंगातून मांडतात. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय बोलताना गोड बोलतात. तुकोबराय म्हणतात, लेकराचं हित पाहते ती जगाच्या पाठीवर आदर्श माता ठरते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जसं माता आपलं हित पाहती तसं आमच्यासाठी आदर्श माता म्हणून ती आमचे संत आहेत. विठ्ठल विठ्ठल जशी घरामध्ये तुमचा कळवळा पाहणारी आई आहे, तशी आमच्या जगाच्या पाठीवर कळवळा पाहणारे संत महात्मेत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. कोणताही स्वार्थ, कोणताही लाभ ते पोटामध्ये ठेवत नाही. नवे 9 महिने 9 दिवस कोणत्याही स्वार्थापोटी आपलं मुलगा, आपली मुलगी मनापासून पोटामध्ये साठवते. तिला आई म्हणावं बरं का. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जशी माता 9 महिने 9 दिवस पोटामध्ये साठवते तशी संत मायबापा आमच्यावर कृपा करतात. संत मायबापा तेवढाच कळवळा आम्हा देतात. म्हणून तुकोबराय गोड बोलतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. जे ओझ आई आपल्या पोटामध्ये वाढवते ना, का ती माता आठवण येते, त्याचं कारण आहे या कुटुंबासाठी केलेले उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल ही आदर्श माता काही साठी ती आई डोक्यामध्ये राहणं, काही जीवनभर त्या आईला डोक्यामध्ये ठेवतात, बरोबर का नाही? आपल्या हृदयामध्ये ठेवतात. काही आपल्या माईबापाला विचारत सुद्धा नाही. विठ्ठल 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 म्हणून जगद्गुरु तुकोबराय आईची भूमिका येताना सांगतात, बाबांनो ही आदर्श माता आहे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. कसं असतं चित्त? त्या मातेचं चित्त कसं असतं? आता मला एक उदाहरण सांगा, बरोबर आहे का नाही? सांगायचं ना तुम्ही. पोरग खोडकर असू नाही तर पोरग चांगलं असू, तिच्या आईला ती चांगलंच वाटतं. काही मातेच्या पोटी गुंड जन्माला येतात, काहीच्या मातेच्या पोटी आदर्श पुत्र जन्माला येतात. म्हणून गुंडाची आई कधी पोराला गुंड म्हणताना पाहिली का हो? मला खरं सांगा, पाहिलं का? कारण महाराजांनी गोड वर्णन एका गवळणीत केलं. गणेश महाराज काय गवळण गोड सांगितलेली आहे? लाडकाग काना बाई तुझा तुला गोड वाटे, लाडकाग काना बाई तुझा तुला गोड वाटे. त्याच्या खोड्या किती सांगू, त्याच्या खोड्या किती सांगू. महाराजांनी एका गोड गवळणीमध्ये वर्णन केलं. माझ्या यशोदे मातेला तिचं पोरग कसं वाटायचं? बोला चला, कसं वाटायचं?
किती खोड्या केला तरी माझा काना मलाच गोड वाटे. तसं या मातेचं सांगितलं. तुकोबराय म्हणतात आम्ही किती अपराध केले, तुकोबराय म्हणतात आम्ही काही जरी केलं तरी आमच्यासाठी आमची संत मायबापच आई आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आईचं कार्य, या आईचं सिद्धीपर्यंत नेणारं शास्त्र तुम्ही केलं, म्हणून दरेकर कुटुंबाचे मनापासून आभार मानतो. कारण का हे करावंच लागतं बाबा. पुण्यस्मरण करावं. कुणाचं होतंच पुण्यस्मरण? अय बसलेले, कुणाचं होतं पुण्यस्मरण? पुण्यवानाचं पुण्यस्मरण होतं, कुणाचंही होत नाही. त्या पुण्याचं स्मरण करावं त्यावेळेस होतं पुण्यस्मरण. नाहीतर ह्याला सोपं नावे काय काय? वर्ष वर्ष श्राद्ध. हे पुण्यस्मरण हे नाव देण्यासाठी तुझा योग्यता लागते. विठ्ठल विठ्ठल असे एकट्याकडे वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबांनो, मरणार तर सगळेच मरणार आहेत, बरोबर आहे का ना? कोणी इथं अमरपदाचे डोस घेऊन जन्माला आले का? तुम्ही मरणार, मी मरणार. काही काही लोक घमंडीमध्ये जीवन जगतात. ऐका, काही काहींना श्रीमंतीचा माज असतो. श्रीमंतीचा माज, इतका श्रीमंतीचा माज असतो महाराज. त्यांना वाटतं आम्ही हे करू, त्यांना वाटतं आम्ही ते करू, त्यांना वाटतं आम्ही हे करू. बाबा आम्ही असंच एक दिवस कीर्तनाला गेलो बरं का दादा, असंच कीर्तनाला गेलो. मी गाडीतनं जसं खाली उतरलो तसा एक माणूस माझ्यापाशी आला. म्हणला महाराज, मी म्हटलं दादा गाडी कुठे लावू? म्हणला लावा लावा, ही सगळं आपलंच आहे. बरं म्हटलं. गाडीतनं उतरलो. मला हवं का महाराज? हिथून तुमच्या डोळ्याला दिसत नाही तिथपर्यंत जमीन या फाकड्याची. काय म्हटला? कुणाची? माझी. मी म्हटलं ठीक आहे बाबा. त्या कोपऱ्यातून पाहिलं ही जमीन कोणी? सगळं माझं आहे म्हणला. पण काय सांगू का तुम्हाला, ती जमीन सुद्धा या गाड्याकडे बघून हसत होती. ती जमीन हसत होती. म्हणले हे तुझा आजा पण, तुझा पंजा पण, ही तुझी सगळी ह्या जमिन्यात गेली, तू पण एक ना एक दिवस. महाराजांनी गोड वर्णन केलं. आजा मेला पंजा मेला, बाप म्हसना गेला. 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 हे देखत देखत ना तू पलतू, तो ही तैसा झाला. देखत देखत ना तू पलतू, तो ही तैसा झाला रे. उठा उठा पाटे भयाले मोठे, उठा उठा जागा पाटे भयाले मोठे. महाराजांनी वर्णन केलं. आजा मेला पंजा मेला, बापही मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. जशी सिस्टीम पाहिजे ना कीर्तनाला, मेमाने महाराज तशी लागत नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाची सिस्टीमच वेगळी महाराज. आणि कीर्तनाची सिस्टीम तर पाहिजे असेल तर महाराज विदर्भ भाग मराठवाडा. विठ्ठल विठ्ठल. मी पण का असं बोलतोय तर मी महाराष्ट्रवरती भाग फिरलेलो आहे. सिस्टीमचा नाद नाही करायचा. कारण का तुम्हाला तर वाटतं नाही योग्य त्याचं कीर्तन भेटावं, त्यासाठी साऊंड सिस्टीम फार गरजेची. विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी सांगितलं ती योग्यता. आजा मेला पंजा मेला, बापही मसना गेला. इथं आजाला मरावं लागलं, इथं पंजाला मरावं लागलं. इथं तुझा बाप सुद्धा गेला. तू कोणत्या गोष्टीचा घमंड करतो? माणसानं जीवनामध्ये कधी श्रीमंतीचा घमंड करू नये. ज्याच्यासाठी दिवस रात्र तुम्ही धडपडताय ना, ज्याच्यासाठी दिवस रात्र तुम्ही पळताय ना, ते धन आहे. ते धन धन करून गड्या तुझं एक दिवस होईल निधन. म्हणून धनाच्या मागं कधी पळू नका. एक ना एक धनाच्या पोटी तुमचं निधन होणार आहे. अरे अरे मोठी मोठी लोक होऊन गेली, जाताना एक कवडी सुद्धा नेली का सोबत कुणी? जाताना एक कवडी सुद्धा. अरे मोठे मोठे राजे गेले. महाराज म्हणतात की बडे बडे राजे गेले, त्या राजाला एक फुटकी कवडी सुद्धा घेऊन जाता आली नाही. जगाच्या पाठीवर श्रीमंतीचा माज कधी करू नका. जो देव श्रीमंतीचे ढोस तुम्हाला पाचतो ना, तो देव तुम्हाला क्षणामध्ये गरीब केल्याशिवाय राहत नाही, क्षणामध्ये भिकारी केल्याशिवाय राहत नाही. ज्या देवाला तुम्हाला हत्तीवरती बसवा येतं, ज्या देवाला तुम्हाला पालखी सुभेदार करता येतो, तोच देव एक ना दिवस पायाची चाकर केल्याशिवाय राहत नाही. बाबांनो, श्रीमंतीचा घमंड करू नका. सावता महाराजांनी वर्णन केलंय, एक ना एक दिवस तुम्हाला हितच जावं लागेल. महाराज गोड वर्णन करतात.
समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे. आय देव ठेविल हा देव ठेविल तैसे चिरावे, देव ठेविल तैसे चिरावे, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे. समया कोणे दिवशी ऐकताय ना, ऐका येतंय ना, नीट ऐका. आता हे तीनच शब्द तुम्ही ऐका, या अभंगाची रचना ऐका. आणि दादांनो, श्रीमंत होण्याचा माज जीवनामध्ये करू नका. आपण गरीब आहोत आणि गरीबच राहणार आहे. जगद्गुरु तुकोबराय संत सावता महाराज गोड वर्णन करतात, ऐका. कोणे दिवशी, कोणे दिवशी, कोणे दिवशी, कोणे दिवशी बसून हातीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार. हा कोणे दिवशी बसून हातीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार. कोणे दिवशी पायाचा चाकर, कोणे दिवशी पायाचा चाकर, चालत जावे, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे. गोड वर्णन केलं बरं का, सावता महाराज गोड बोलतात. कोणे दिवशी बसून हातीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर, चालत जावे, समयाशी सादर व्हावे. महाराज म्हणतात समयाला सादर राहा. मी सांगू का, एक व्यक्ती जन्माला आला की त्याचा काळ चालू होत असतो, माहित का. एक व्यक्ती एकाच काळामध्ये चमकतो, दुसऱ्यांदा तो काळ घालवण्यासाठी कोणतरी येतच असतो. म्हणून भागाभागातल्या लोकांनी असं करू नये. अरे पंतप्रधान आला म्हणून मागच्या लोकांनी डगमगून जायचं नाही. तो पंतप्रधान 5 वर्षापुरता असतो, नंतर कोण ना कोण येणारच असतं. मी सांगू का, जीवन जगत असताना असं जगा की समोरच्या व्यक्तीने ते केलं म्हणून आपण तेच करावं, असं करायचं नाही. आता तुमच्या उदाहरणासाठी बोलू का, ऐका. काही लोक अशी पाहायला मिळतात, हा आमच्या महाराजाने एवढी मोठी गाडी घेतली ना, त्याच्या वर चढ गाडी घ्यायची. मी म्हणतो, ज्यापर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानत नाही, त्यापेक्षा तुम्ही जगाच्या पाठीवर कधीच सुखी होणार नाही. समोरच्याला जे सुख म्हणताय ना, त्या सुखामध्ये तुम्ही आम्ही सामील व्हा. हा आमच्या माणसाने एवढी मोठी गाडी घेतली, ती फॉर्च्युनर गाडी पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्याला सुख झालं पाहिजे, दुःख. काही काही लोक पाहायला मिळतात महाराज अशी, की समोरच्याने एखादा मोठा बंगला बांधला की आपल्या घरामध्ये जाऊन काय म्हणणार, ही काय कष्टाचं नाही, हे हरामाचं आहे, ही ह्याचं त्याचं लुबडून घेतलंय. जगात कोण कुणाला चांगलं म्हणतंय का, मला सांगा बरं. माणसानं गळ्यामध्ये माळ घातली आणि माणसानं गळ्यामध्ये टाळ घातला आणि पंढरीची वाट जरी धरली तरी काही लोक काय म्हणतात, करून करून. तुम्हीच बोला, मी नाही बोलणार. आणि काही लोक वाईट क्षेत्रामध्ये आली तरी लोक नावच. तुम्ही कितीही चांगलं वागा,
जग तुम्हाला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. जगाची रीतचे महाराज. म्हणून आमचे संत महात्मांना जो त्रास झाला तोच तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल. गावाच्या आणि बावकीच्या कधीच नादीला लागायचं नाही. गाव तुम्हाला पण आता आपलं स्वीकारत नाही आणि बावकी तुम्हाला पण आता आपली स्वीकारत नाही. ज्ञानोबरांची भावकी ज्ञानोबरांच्या कधीच पाठीमागे आली नाही. बरोबर आहे का नाही? मी पदरचं नाही बोल, माझे संत महात्मे म्हणतात ज्ञानोबरांची भावकी ज्ञानोबरांच्या मागे आली नाही. जगद्गुरु तुकोबरायांची भावकी तुकोबरायांच्या मागे आली नाही. माझ्या संत महात्म्यांची भावकी संत महात्म्यांच्या मागे आली नाही. तर तुमची आमची भावकी काय मागे येणार आहे? तुम्ही ज्याच्यासाठी जीवन रात्रभर तळमळ करता, तुम्ही ज्याला माझं म्हणता, तुम्ही ज्याला माझं म्हणता ते तुमचं कधीच नसतं. काही गोष्टी डोळ्याने तरी तुम्हाला सत्य दिसत असल्या तरी आमचे संत महात्मे म्हणतात ते मिथ्या आहे. कारण का? काही गोष्टी सत्य आहेत पण काही गोष्टी खोट्या सुद्धा झाल्याशिवाय राहत नाही. आता एक असाच विषय तुम्हाला सांगून जातो. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा भावार्थ तुम्हाला कळला. बरोबर आहे का नाही? आता मी घरी जाऊ का? नाही ना. मग थोडं बोलत चला. तुम्ही असे गंभीर चेहरे करून का बसले बुवा? आता मला काय हा भागाभागामध्ये परंपरा आहे गुरुप्रसाद महाराज. बरोबर आहे का नाही? आता मोठे मोठे दिग्गज मंडळी कीर्तन ऐकण्यासाठी भेटल्यात. आदरणीय आमच्या भोईटे डॉक्टर त्या ठिकाणी खाली बसलेले आहेत. आदरणीय म्हणजे आमचे विशाल सर त्या ठिकाणी आलेले आहेत. आता एवढी नावं माहिती नाही पण जेवढ्यांनी माझ्या कुटुंबाला बरं केलं तेवढी गीतं बसलेत. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं थोडं मोजकच बोलतो. आता कसं झाले भागाभागात डॉक्टर साहेब असं झाले की यांना मोठे मोठे कीर्तन पाहिजे सवय. आणि तुम्हाला तर बुवा पटला नसेल तर आधीच सांगा. कारण गोरं बुवा आणायचं कुठून? त्याला एवढं मोठं पाकिट लागतं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? त्याला एवढं मोठं पाकिट लागतं. हे आपल्या गावातला आहे, आपल्या घरातला आहे. पाहिजे तसं समजून घ्या. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय म्हणतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. जगद्गुरु तुकोबराय गोड अभंगातून बोलताना म्हणतात जी आदर्श माता तुमच्यातून निघून गेली तिने आपल्या लेकरासाठी काहीतरी हित केलं. बरोबर बोलत चला. तुमच्यात बोलत नाहीत का? बोलतात ना तुमच्यात. महाराज आम्ही तुमच्यापेक्षा जास्त बोलतो पण हित कीर्तनात बोलत चला. कारण का? कीर्तनात जो माणूस बोलतो तो एक ना एक दिवस देवावर बोलल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. लेकुराचे हित. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय बोलताना अभंग गोड गोड सांगतात. तुकोबराय म्हणतात लेकराचं हित जशी माता पाहते तशी आमच्यासाठी आमचे संत मायबाप आहेत. ते आमची आई आहेत. का हो? काही ठिकाणी आई म्हणलं कुणाला म्हणलं? आता मला सांगा आई हा शब्द कुणाला दिला जातो? जिच्या पोटी एकही मुलगा नाही तिला आई म्हणता येतं का? तिला आई म्हणता येत नाही. जिच्या पोटी अनेक मुलांनी जन्म घेतला त्याला आपण आदर्श आई म्हणतो. आज या मातेला तुम्ही आई म्हणता कारण तिच्या पोटून काहीतरी हिरे जन्माला आले म्हणून तुम्ही तिला आदर्श माता म्हणता. विठ्ठल विठ्ठल. असं सगळं प्राप्त झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आई आणि संत ह्याच्यामध्ये फरक नाही बरं का. सांगू का तुम्हाला? आज ही आदर्श माता निघून गेली. तिच्या थाटामाटासाठी या दरेकर कुटुंबांनी त्यांच्या मुलांनी त्यांच्या मिस्टरांनी हा त्या ठिकाणी केलेला हा कीर्तन महोत्सव आहे. कोण करतं? कोणीही करत नाही आजकाल. बुवा करतं का? एखाद्या बापाचं पुण्यस्मरण आलं ना दादा तो बाप 1 वर्ष यांच्या डोक्यामध्ये राहतो. 1 वर्ष एकदा का पुण्यस्मरण झालं की त्या बापाची जागा पेटी असती. त्या आडगळीच्या पेटीतनं काढायचा. केला तर पित्र पंधराव्यामध्ये त्याची पित्र घालावी नाही घालत. तुम्ही आम्ही शास्त्रामध्ये अवलंबून घे. कारण का? तुम्ही आम्ही जन्माला येताना शास्त्र सांगतं तुमच्या आमच्या 16 संस्कार झाले पाहिजेत. किती होतात का? मला सांगा ताई होतात का? पहिला संस्कार आईच्या पोटामध्ये होतो त्याला गर्भसंस्कार म्हणतात आणि दुसरा शेवट होतो त्याला अंतसंस्कार म्हणतात. बरोबर आहे का नाही? पण तुमच्यावर पहिला गर्भसंस्कार झाला तो मी मान्य करतो आणि शेवटला नाही कोणी आलं तरी अंतसंस्कार होतो त्याला मान्यता द्यावीच लागेल महाराज. पण मध्ये एक संस्कार होतो तो तुमच्यावर होतो का? नाही होत. होतो का? नाही होत. काही काहींच्या जन्मात होतो काही काहींच्या होत नाही बुवा. पण काही लोक त्या संस्कारामध्ये अडकतात. तो संस्कार कुठला आहे? तो विवाह संस्कार आहे. काही साधक मंडळी त्याच्याकडे पाहत नाही. त्या विवाहाच्या बंधनामध्ये अडकायला लागतं. काही लोक अडकत नाही. तो भाग वेगळा आहे. विवाहाच्या बंधनामध्ये 3 संस्कार तुमच्यावर होतात. किती? पहिला गर्भ, दुसरा विवाह संस्कार आणि तिसरा अंतसंस्कार. राहिलेले किती?
13 संस्कार राहिले. मग मला सांगा ताई, 13 संस्कार कधी होतात तुमच्यावरती? तुम्ही म्हणताल बुवा आम्ही काय ह्याचा जास्त अभ्यास केला नाही. 13 संस्कार होतात, त्याला शास्त्र सांगतंय. तो विधी सांगितला का शास्त्र सांगतंय? 10वा हा विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 10व्या दिवशी 10 पिंडदान पुजावे याकरता गरुड पुराणे काहीतरी शास्त्र सांगितलं. मग 13वा का? तर राहिलेले 13 संस्कार त्या 13व्या दिवशी होतात म्हणून 13वा घालावा. म्हणून मी सगळेच बसलेले मंडळीला एक विनंती करतो, माय बापाचा 10वा कधी 3ऱ्या दिवशी घालू नका. शब्द त्याला तिथीला काहीतरी नावं दिलेली, 10व्याला 10वाच म्हणावं आणि 3रीला 3राच म्हणावं आणि 13व्याला 13वाच म्हणावं. का म्हणलंय का हो? 12व्या दिवशी कुणी 10वा घातलाय का? गेल्या गेल्या कुणी 10वा घातलाय? तुम्ही हे करता म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती. हे प्रमाण कधी? जर तुम्ही योग्य वेळी योग्य तिथीला शास्त्र केली तर. नाहीतर तुमच्या माग अहकटा त्याची करीती पितर, अहकटा त्याची करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला हो, वंश दुराचारी पुत्र झाला, अहकटा त्याची करीती पितर. एकदा का तुम्ही शास्त्रानुसार काही गोष्टी केल्या नाही तर घरामध्ये पितृदोष लागू शकतो, घरामध्ये किरकिर होती. मग तुम्ही म्हणता घरामध्ये असं का होतं? मग त्याकरता तुम्ही योग्य वेळेस योग्य शोधा. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मृती आदर्श माता आहे, 1 वर्ष पूर्ण झालं, बरोबर आहे का नाही? झालं का नाही 1 वर्ष पूर्ण? बैलगाडी एका जणाने असं ठरवलं, अरे लय दिवस म्हणले मुंबईमध्ये सर्व्हिस केली, आता गावाकडे जाऊन जरा शेती करावी म्हणून शेती करण्यासाठी तो गडी घरी गेला. घरी गेल्यानंतर पाहिलं तर आपल्या शेतामध्ये एक मोडकी बैलगाडी होती. गुरुप्रसाद महाराज मोडकी बैलगाडी होती. त्याने ठरवलं, अरे आता सर्व्हिस केली बास झाली, आता बैलगाडी घ्यावी. बरं का पोपटराव महाराज, बैलगाडी घ्यावी म्हणून बैलगाडी घेतली. बरं बैलगाडी घ्यायला या गाड्याला बैल कुठं झोपता येतात म्हणून ती एकाकडे गेला, मला एवढी बैल झोपून द्या. गाड्यानं सुंदर अशी बैल झोपली. हा सुंदर अशी बैलगाडी त्या ठिकाणी नटवली आणि महाराज आता ह्या ठिकाणी जेजुरीवरनं गडी कुठे निघाला? सासवडला निघाला. सासवडला गेला. सासवडवरनं सोपान काकाचं दर्शन घेतलं. नंतर गड्याला वाटलं, अरे अरे म्हणला सोपान काकाचं दर्शन घेतलं, चला हीच बैलगाडी घेऊन कुठं जाऊ? आळंदीला जाऊ. बरोबर आहे का नाही? तुम्ही आपण सेम बसवले बरं का सगळं. बैलगाडी त्या ठिकाणी आळंदीला गेला. पण सासवडवरनं पुढे जाताना त्याला एक घाट लागला. त्या घाटाचं नाव दिवे घाट. वा, तुम्ही असं बोलत चला म्हणजे कीर्तन अजून भारी होईल. दिवे घाट लागला. आता गड्यानं आतापर्यंत कधी बाबा बैलगाडी चालवली नव्हती, बैल लोकांकडून चुपून घेतली होती. आता अशी बैलगाडी घेऊन असा गडी निघाला. हा त्या दिवे घाटामध्ये मात्र त्याला बैल आवरली नाही. ती बैलगाडी घेऊन दन 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 करत त्या ठिकाणी निघाला. इतकी सुंदर बैलगाडी नटवली होती, लोक पाहता. पण काय झालं, एक बाई आपलं छोटस मुलगा घेऊन त्या दिशेने वर येत होती आणि हा वरडतोय, बाजूला सरका, मला बैलगाडी हाकता येत नाही. बाई ती डोळ्याने पाहतीये. हा बाईलाचा वेग सुटला आणि जशी ही बैलगाडी त्या बाईच्या अंगावर गेली तसं बाईने पोरग टाकून आणि बैलगाडी पोराच्या अंगावरनं पोरग जाग्यावरती गेलं. आता हा न्याय मिळावा म्हणून ह्या बाईने ह्या माणसाला कुठे नेला? कोर्टात नेला. बरोबर आहे ना? कोर्टामध्ये नेल्यानंतर ना आता काय करायचं म्हणून दोघांचे वेगवेगळे वकील, बरोबर का? ह्याचा वकील ह्यो आणि ह्याचा वकील त्यो. ठरल्याप्रमाणे काय सांगितलं, आता काय करावं म्हणून पहिला दिवस आला तारखेचा. तर त्या ठिकाणी त्या वकिलाने त्याला प्रश्न विचारला, तू या बाईच्या अंगावर बैलगाडी घातली का? तो म्हणला, मी घातली नाही घातली मी, हीच बाई पुढून आली. पण हेच वाद असा रंगत गेला म्हणून तारीख पुढे ढकलल्यानंतर ना वकील साहेबाला तो व्यक्ती भेटतो. म्हणतो आता करायचं काय? तो वकील साहेब म्हणतो, एकच करायचं, मी सांगेल तसंच करायचं. उद्या जरी तारीख असली तरी तोंडातनं एकही शब्द काढायचा नाही, पण एक शब्द मात्र काढायचा. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे झालं. मला तारीख आता पुढच्या कोर्टामध्ये आली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, वकील साहेबांनी सांगितलं, काय मी सांगतो तसंच बोलायचं. कुणी काही विचारलं तर फक्त एकच शब्द विचारायचा, बुईंग. काय बुईंग? काय म्हणायचं?
भुईंग, हा एवढाच शब्द त्यांनी डोक्यामध्ये ठेवला. भुईंग हा शब्द डोक्यामध्ये ठेवला. गडी निघाला. बैलगाडीच्या दिशेने खाली 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 आला. त्या ठिकाणी खाली उतरल्यानंतर बैलगाडी एका साईडला लावली. कोर्टामध्ये गेला. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी परत प्रश्न विचारला, का हो तुम्ही ह्या बाईच्या अंगावरनं गाडी घेतली आणि तिचं मुलगा मारलं का? ह्यो काय म्हणला? भुईंग. ह्यो काय म्हणला? भुईंग. आता मात्र त्या बाईला सहन झालं नाही. ती बाई इतकी चिडली म्हणली, ए मुडद्या, तू किती वरडत होता, बाजूला सरका बाजूला सरका बाजूला सरका, मला बैलगाडी हाकता येत नाही, आता काय तुझी दात खडी बसली का रे? काही गोष्टी सत्य बाहेर आल्या. आता रिझल्ट कोणाच्या साईडने लागला ताई? कोणाच्या साईडने लागला? बैलगाडीवाल्याच्या साईडने लागला. बरं तेवढ्यावर राहिलं नाही. आता वकील साहेब म्हणले, चला तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वागला ना, आता माझं मला काय, हा माझं मला ती देऊन टाका. गडी म्हणला, तुझं तुला. भुईंग. म्हणजे कसं आहे, काही गोष्टी सत्य आहेत पण काही गोष्टी खोट्या झाल्याशिवाय राहत नाही. ह्याच्यावरनं जीवन असं जागा की बाबांनो, तुम्ही एकदा खोटं बोलला की तुम्हाला 100 खोटं बोलावं लागतं. बरोबर आहे का नाही? पण एकदा तर सत्य माझ्या संत महात्म्यांशिवाय बोलला ना तर तुम्हाला जीवनभरच सत्य राहावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा जीवन कुणाचं सुंदर आहे, जीवन कुणाचं सुंदर आहे, आयुष्य कुणाचं सुंदर आहे. बाबांनो, मीपणाचा घमंड जीवनामध्ये सोडला की तुम्हाला देव देव होता येतं. तुम्हाला देव होण्याची कारणं सोपी आहेत. कुणाला देव होता येत नाही. सर्वजण देव होतील पण त्याकरता माझ्या संत महात्म्यांच्या प्रमाणे वागलं तर. का हो का? प्रत्येक जण मारणार हे मात्र खरं आहे. मी मगाशीच उदाहरण दिलं, आजामेला पंजामेला बापही मसना गेला आणि देखत देखत नातू पंतू. काही सोबत येते आपल्या काही सोबत येत नाही दादांनो. ज्याला तुम्ही पुढचं पोरग म्हणता, ज्याला पुढचा बाप म्हणता, तुम्ही सगळे आपले म्हणता, ते आपले आहेत का? जगाच्या पाठीवर तुम्हाला एकटंच राहायचंय. नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. काय नाही बाबा, जीवनामध्ये तुझं कोणच नाहीये. तू फक्त ज्याला माझं म्हणतो हे तुझं सुद्धा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण जगाच्या पाठीवर जर सत्य कोण असेल तर जगद्गुरु तुकोबरायांनी प्रमाण दिले, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला. कहा जगत हा का जगत का जगत कारू दावी गेला, सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठल. वा. कागा जगदाकार दावियेला, कागा जगदाकार दावियेला दावियेला, सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला. काहा जगतकारू दावियेला. महाराज म्हणतात जगाच्या पाठीवर खरं सत्य काय तर देवाचं नाम आहे. बरोबर आहे का नाही? बघा, काही गोष्टी तुम्ही सर्वसामान्य लोक आहात. तुम्ही जन्माला येता, बरोबर? आम्ही सर्वजण जन्माला येतो. किड्या मुंगीपासून जन्म आहे आणि किड्या मुंगीपासून मृत्यू आहे. बरोबर आहे? मृत्यू सगळ्यांना अट्टळी. पण तुम्हाला तुमचा मृत्यू कधी ओळखता आला का? माझं मरण मला कधी ओळखता आलं का? पण तुकोबराने 2 प्रमाणं अशी घुसावली आहेत या गात्यामध्ये की त्याच्यावर आपलं मरण ओळखता येतं. बरोबर आहे का नाही? आता बघा, तुम्हाला तुमचा मृत्यू ओळखायचा आहे. कोणाकोणाला ओळखायचा आहे? बसलेले म्हणताल मरण आमचं आम्हाला कळल्यानंतर न आम्ही आताच मरू बुवा. म्हणून काही गोष्टीने आपलं मरण ओळखता येतं. तुकोबरायांचा हा अभंग आहे. ज्यावेळेस
आपल्या कानातला पांढरा केस आपल्याला डोळ्याने दिसल त्यावेळेस आपण 100% जरा कर्णमुडी सांगो आली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळी आली. काय म्हणलं मी? कानातला केस ज्यावेळेस आपल्या डोळ्यानं दिसल त्यावेळेस आपला मृत्यू जवळ. बरोबर. अजून एक सांगू का? ज्यावेळेस आपल्या डोळ्यानं आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला दिसणार नाही, कळतंय का? आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला आपल्या डोळ्यानं जेव्हा दिसणार नाही त्यावेळेस आपला मृत्यू. मी असंच एका कीर्तनात सांगितलं बाबा, असंच कीर्तनात सांगितलं 15-20 मिनिटं लोक नाकाचं शेंडत तपसत होती, दिसतंय का नाही? म्हणजे लोक इतकी मृत्यूला घाबरतात. बाबांनो, मृत्यूला तर घाबरलंच पाहिजे, कारण मृत्यू अटळे. कोण दिवस येईल ऐसा नाही देहाचा भरवसा. कुणाच्या जीवनामध्ये मृत्यू येणारे सांगू शकत नाही. हे घमंड फक्त जीवनामध्ये करू नका, कारण तो काळ तो ह्यासाठीच बसलाय. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटग्याची पाये. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटग्याची पाये. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटयाची पाये. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटयाची पाये. घडी घडी काळ, हा घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटग्याची पाये. घडी घडी काळ, हरी बोल. घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटग्याची पाये. घडी घडी काळ वाटग्याची पाये. हो, घडी घडी काळ वाट याची पाहे. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटयाची पाये. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटयाची पाये. हे घडी घडी काळ वाटयाची पाये. घडी घडी काळ वाटयाची पाये. अजून किती आहे अवकाश, 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 अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळे, हा घडी घडी काळे, हा घडी घडी काळ वाटग्याची बाय. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटग्याची पाय. हे घडी घडी काळ वाटग्याची पाय. हो, अजून किती आगे, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटयाची पाये. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी काळ वाटयाची पाये. वाटयाची घडी घडी काळ वाटयाची पाये. घडी घडी काळ वाटयाची पाये. वाटयाची पाये. टाळी वाजवा कलाकारांसाठी, एकदा जोरदार टाळी वाजवा. कसं आहे, कलाकारांना आपण जर दाद दिली तरच कार्यक्रम कसा. दरेकर कुटुंबाचा उंचीचा कार्यक्रम जर पाहिला असेल
तर या कलाकारांना जपायला लागतं. कीर्तनकार काय घरातलाचे विठ्ठल 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 विठ्ठल. एका चालीमध्ये 3 चाली करायच्या. त्यासाठी महाराज सुद्धा चालीचा पाहिजे. बरोबर आहे का नाही? नाही तर आमच्या पद्धती खरं सांगतो मावशी, पकवाद्याची बायको घरी गेल्यावर म्हणती तो कीर्तनात जशा थापा वाजवतो तशा घरी थापा मारू. गायकाची बायको म्हणती घरी गेल्यानंतर तू किती चालीचा आहे तुझ्या चाली कीर्तनातच ठेव, घरी आल्यानंतर दाखवू. आणि कीर्तनकाराची बायको काय चांगलं म्हणती का? कीर्तनकाराची बायको म्हणती तू किती कर वटवट, बायको पुढे तू निबार घटचे. त्यामुळं काही गोष्टी आमच्या पण पहा, कारण कलावंत होणं हे सोपं नाही, त्याकरता साधनाच करावी लागते. कलेचं सागर ज्यांना ओळखलं जातं ते विश्वमौली ज्ञानोबर आहेत. त्यांच्यापासून हे ज्ञान प्राप्त झालं ते कलेचे सागर आहेत. त्यातून राहणारी ही मंडळीत म्हणून उच्च पदाला आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काळ आहे ना हा क्षणाक्षणाला तुमची वाट पाहतोय. बस सांगू का तुम्हाला, काळाची उडी कधी पडणार आहे तुम्हाला माहिती का? जीवनात काळ कधी येणार आहे तुम्हाला माहिती का? काही लोक, महाराज मला सांगा, तुम्ही किती श्रीमंती असला, किती घमंडी असला तरी एक ना एक दिवस मृत्यूच्या समोर तुम्हाला जावं लागणार आहे. 5 वर्षापूर्वी एक महारोगी आलती. काय त्याचं नाव? करो नामस्मरण करो. आम्ही करोना नामस्मरण केलं म्हणून क साईडला काढला, फक्त रोना. सगळी माणसं रडली का नाही? माणसात माणूस राहिला का? माणसात माणूस राहिला नाही. माणसं जाळायला महाराज गर्दी झाली होती. बरोबर आहे का नाही? बरं, नुसती सर्दी झाली की पहिलं काय लावायचे? टॉपन. बरोबर आहे का नाही? हॉस्पिटल फुल. अहो खाटा मिळत नव्हत्या, लोक खाली पडून त्या ठिकाणी ॲडमिट व्हायची. विचार करा, ते काही गोष्टी करोना तुम्हाला डोळ्यांनी दिसला का? डोळ्यांनी करोना दिसला का? मग तो नव्हता का? होता ना. का? आजी म्हणतात होता. का होता? डोळ्यांनी जरी काही गोष्टी दिसल्या नाही तरी ते सत्य आहेत. मग मी एक उदाहरण सांगू. ज्याला तुम्ही देव म्हणता तो देव तुम्हाला डोळ्यांनी दिसतो का? देव तुम्हाला डोळ्यांनी दिसत नसला तरी तो देव नाही का? तो देव आहे. ते देव जसं मान्य करता, करोना रोग सारखा मान्य करता, तसं आम्हाला जीवन जगत असताना तुम्ही ज्याच्यावर तरता ते नामस्मरण आहे, ते सुद्धा तुम्हाला एक ना एक दिवस मान्य करावं लागेल. कारण का? येणारा काळ डोळ्यांनी जरी दिसत नसला तरी तुमचा मृत्यू हा अटळ आहे. क्षणाक्षणाला तो वाट पाहतोय. एक ना एक दिवस येणार आणि तुमची पालखी घेऊन. बरं, तो जाताना असं जातो का महाराज? तो असं जातो का? चल बाबा, लय दिवसात लय काय केलं, लय कर्म उलटी सालटी केली, चल. गळ्यात हात टाकून जाईल का? मारती झोडेती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, नाही त्या यमासी करुणा. तो असा मारतो का? तो असा मारणार का? आसुडं घेऊन येतो. महाराज असलं बेकार व्यसन सांगितलं. बैल आहेत ना आपल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल असतात. बैलाला नाकात काय घालता तुम्ही? व्यसन घालता. तशी व्यसनं तुम्हाला सुद्धा वर ठरलेली. 16 प्रकारचे नरक आहेत, 16 प्रकारचे वैकुंठ आहेत आणि 16 प्रकारचे स्वर्ग आहेत. 16 प्रकारच्या नरकामध्ये सुद्धा 36 नरकाची उत्पत्ती आहे, 36 स्वर्गाची उत्पत्ती आहे आणि 36 वैकुंठाची उत्पत्ती. नरक म्हणजे नुसतं एकच गाव नाही आहे महाराज. आणि त्यातून जर सुटका करायची असेल तर एक मेन नगर गाठलं पाहिजे. एक मेन नगर गाठलं पाहिजे. अहो महाराज, त्या नगरामध्ये ज्याची उत्पत्ती आहे ते क्षेत्र पंढरपूर आहे. चंबू या दीप माझी एक पंढरपूर गाव. चंबू या दीप माझी एक पंढरपूर गाव. हा चंबू या दीप माझी एक पंढरपूर गाव. चंबू या दीप माझी एक पंढरपूर गाव. हा धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. हा चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया.
चला जाऊ तया ठाया काही भोजन माग या चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया हे विठोबाचा धर्म जागो आजा चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो हे जम्मू या दीप माझी एक पंढरपूर गाव जम्मू या दीप माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर ते का विठू पाटील त्याचे नाव धर्माचे नगर दे विठू पाटीलचे नाव हे चला जाऊ तया टाया गाई भोज गाया चला जाऊ तया काही भोजन मागाया हे विठोबाचा धर्म जागो तुझे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो लक्ष लागो लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो कोणत्या नगरामध्ये जायचं हे काया नगर हे माया नगर का सौदागीर मुझे अपने वतन पे जाना है हे नगर सांगितलं हे नगर आपण म्हणतो भवता दिसा फेरा आला या कोणतं नगर आहे आपण बरेच नगर फिरतो बरोबर आहे का नाही पण ज्या नगराचा फेरा करायचा आहे ते नगर चुकलंच महाराज सांगतात भवता दिसा फेरा आला या नगरा कोणतं नगर जम्बू या दीप माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया कुणाकडे मागायचं हे पण आपल्याला कळलं पाहिजे ज्याच्या दारामध्ये तुम्ही मागता त्याच्याकडे काहीच नसतं अरे ज्याच्या दारामध्ये मागा तो जगाचा बाप दानशूर दाता आहे तोची एक दानशूर दाता विठेवर ज्याची पावले समान त्याच्या दारामध्ये गेल्यानंतर नवे माझ्या संतांच्या दारामध्ये गेल्यानंतर कोणाला अधिकार नाही बरोबर ताई कोठ्याचा बंगला मागितलाय आणि कोठ्याच्या बंगल्यामध्ये काळाला एंट्री नाही का मला सांगा काळाला एंट्री नाही का मग काळाला एंट्री कुठं नाहीये काळाला एंट्री कुठं नाही ऐका देवाच्या दारामध्ये काळाला एंट्री नाही संतांच्या दारामध्ये काळाला एंट्री नाही काळ येण्याची जागा फक्त मृत्यूलोक मला सांगा कोणी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलं ती गेल्याचं भाग्य म्हणावं माहिती का तुम्हाला कोण देवाच्या चरणावर मरावं अरे कुणाला वाटतं माझ्या पांडुरंगाच्या चरणावर मला शेवटचा श्वास मिळावा त्याकरता योग्यता प्राप्त लागते समोरून ज्ञानोबराईची दिंडी येते डोळ्याने पाहते सौंदर्याचा अभिमान माझ्यासारखं कोण सुंदरही दिसत नाही अशी असणारी संत कानोपत्रा अभिमानामध्ये लोळवती पण माझ्या ज्ञानोबराईचं दर्शन झालं समोर ज्ञानोबरा आले ज्ञानोबराईंनी त्या कानोपत्रेकडे एका क्षणालाही बघितलं नाही आणि मात्र ज्ञानोबराई आपल्या नामामध्ये दंग होते ज्ञानोबराईमध्ये रामकृष्ण हरी ह्या भजनामध्ये माझे ज्ञानोबराय दंग होते कानोपत्रा म्हणली काहो माझी मी इतकी सुंदर असून तुम्ही माझ्याकडे एकदाही बघितलं नाही ज्ञानोबराय म्हणतात अगं ज्या घमंडीमध्ये तू चालतीयस ना ज्या सुंदरतीचा घमंड घेऊन तू चालतीयस ना त्याच्यापेक्षा माझा जगाचा बाप किती सुंदर आहे माझ्या जगाचा बाप किती सुंदर आहे तू त्याला एकदा तर डोळ्यांनी तर पाहिलं ना तर तू म्हणशील जगाच्या पाठीवर माझ्या पांडुरंग परमात्म्यासारखं कोण सुंदर नाही म्हणली असा देव सुंदर आहे कुठं राहतो जा म्हणली पंढरपूरला पंढरपूरचा निळा बघ एकदा डोळ्याने बघ आणि कळल तुला ह्या सौंदर्याचा घमंड कानोपत्रा रागाच्या भरामध्ये गेली अरे पाहिला गेलं तर बडवे लोक आडवी होती पण कानोपत्रेला आतमध्ये वेशेची मुलगी तू आतमध्ये जाऊन काय करणार अगं माझ्या पांडुरंग रागाला भंग करशील तू आतमध्ये जाऊ नको पण त्या कानोपत्रेने ऐकलं नाही पळत कानोपत्रा आतमध्ये गेली माझा पांडुरंग परमात्मा एकदा डोळ्यांनी पाहिला आणि ती कानोपत्रा माझ्या पांडुरंगाच्या चरणावर स्थिर झाली ज्ञानोबरायांनी त्याचं वर्णन केले धन्य कानोपत्रा
झाली ती भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून ती कानोपत्रा इतकी भाग्याची होती, इतकी भाग्याची होती. अरे मरायचंय ना पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवूनच मरा, ह्याच्या पलीकडे दुसरं नाही. कानोपत्रा अजून धन्य आहे. तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेला असेल सगळेजण, अजून सुद्धा देवाच्या अगोदर जिचं दर्शन होतं तिचं नाव कानोपत्रा आहे. बरोबर आहे का नाही? होतं का नाही? कानोपत्रा झाड म्हणून तिथे आहे. अजून सुद्धा ते झाड हलवण्याची ताकद कोणामध्ये नाही, कारण का ती धन्य कानोपत्रा आहे. मरायचं नाही त्या कानोपत्रेसारखं मरा. अरे मरायचं असेल ना तर सिकंदर राजासारखं मरा. सिकंदर राजा सगळ्यांना ज्ञाते. तो सिकंदर राजा इतका श्रीमंत होता, इतका श्रीमंत होता. त्या सिकंदर राजाने मरता वेळेस सांगितलं, हा सिकंदर राजा जन्माला येताना काही घेऊन आला नाही आणि मरताना सुद्धा काही घेऊन जाणार नाही. ज्यावेळेस हा सिकंदर राजा मरेल ना त्यावेळेस या सिकंदर राजाचे हात असे वर करा, हात असे वर करा. का हो सिकंदर राजा असे हात का वरायचे? कारण हा सिकंदर राजा जन्माला येताना काही घेऊन आला नाही आणि मरताना पण सुद्धा काही घेऊन जाणार नाही, हे जगाला कळावं म्हणून सिकंदर राजाने दिलेलं जिवंत उदाहरण. तुम्हाला मरायचंय ना शेवटपर्यंत देवाचं म्हणून मरा. शेवटपर्यंत देवाचं म्हणून मरताल तर तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहिती का रामायणातलं एक दृष्टांत आहे. रामायणामध्ये एक वानरसेना होती आणि त्या वानरसेनामध्ये गंधमादन नावाचं माकड होतं. गंधमादन ते माकड इतकं सुगंध देणार होतं, त्याच्याकडे पाहिल्यानंतर इतका सुगंध यावा, इतका सुगंध यावा, ते हातामध्ये धरल्यानंतर इतकं सुगंधी होतं. ते गंधमादन डोळ्याने पाहिलं, हा 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 म्हणले आता काय करायचं. तर गंधमादन सुद्धा त्या युद्धामध्ये होतं. पण जागा कुणाला करायचं? जो लवकर उठत नाही त्याला आपल्यात काय म्हणतात? काय म्हणतात? कुंभकर्ण. बरोबर आहे ना? तुमच्यात तेच म्हणतात ना. आमच्या जिजुरीत माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं अरे नवलच झालं. आमच्या जिजुरीत माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं जिवंतपणे. असं नका म्हणू बा. बरोबर आहे ना? मग ती सगळेजण त्या ठिकाणी गंधमादन एक सुंदर माकड होतं आणि ते कुंभकर्णाला जागा करायचं म्हणजे कुंभकर्ण झोपला की लवकर जागा होत असतो काय. मग त्याला जागा करायचं म्हणल्यानंतर मोठे मोठे भोजन, सगळे भोजन लावले. तो कुंभकर्ण जागा म्हणला काय आदेश आहे? म्हणला काय नाही, मला राम प्रभूला मारायचंय. कुंभकर्ण येडा बिडा झाला काय? देवाला मारायची इच्छा करतो. तुला माहिती का देव कोण आहे? देवाला मारायची इच्छा करतो. मी सांगतो पण भावाचं वचन नाही म्हणून कुंभकर्ण हा म्हणला. कुंभकर्ण बाहेर आला. आता युद्धाला जाणार तेवढा त्या युद्धामध्ये अशी वानर चिमडत 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 निघाला. त्यावेळेस त्याच्यामध्ये एक त्याला गंधमादन नावाचं माकड सापडलं. त्या कुंभकर्णानं हातामध्ये धरलं, हे गंधमादना इतका सुंदर तुझा वास आहे, इतका सुंदर वास आहे, अखंडपणे तुला अंगा खांद्यावर मी खेळवल, पण एकदा म्हण मी रावणाचा आहे. तो गंधमादन नावाचं माकड म्हणतंय, अरे कुंभकर्णा तुझ्या हातून मेलो तरी चालेल, पण मी माझ्या रामाचा आहे, मी माझ्या रामाचा आहे. कुंभकर्ण हसत हसत म्हणले, हे गंधमादना अरे अखंडपणे तुला मी खांद्यावरती खेळवेल, पण अजून पण म्हण मी रावणाचा आहे. तू मला अखंडपणे जरी अंगा खांद्यावर खेळवलं आणि तू माझ्या हातातनं तू मला मारून जरी टाकलं तरी मी कुणाचा आहे? मी रामाचा आहे. शेवटचा क्षण विचारला गंधमादना, शेवट विचारतो, अरे म्हण मी रावणाचा आहे, रावणाचा आहे आणि रावणाचा आहे. हे कुंभकर्णा जरी तू मला इथं मारून जरी टाकलं, जरी तुम्हाला हिच्या माझ्या चिंदड्या जरी केल्या, अरे जन्माला आलोय म्हणून रामाचाच म्हणून मरेल, हे अखंडपणे मी शपथ घेतलीये. तू किती काही केलं तरी शेवटपर्यंत मी रामाचा आहे, शेवटपर्यंत मी रामाचा आहे. राम 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 म्हणून त्या गंधमादनाला चिरडून त्या ठिकाणी मारलं. मला मरायचंय काय दादांनो? अरे मरायचंय ना तर या गंधमादनासारखं मरा. जन्माला आलो तरी देवाचा आणि मेलो तरी देवाचा असं मरा. तुकोबराय म्हणतात, असा जो व्यक्ती मरतो त्याची कीर्ती अमर पदाला प्राप्त होती. तुका मन एक मरण्याची सारे, 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 तुका
म्हणे का मरलेचे सारे दुःख म्हणे का मरलेचे सारे उत्तम जगूर कीर्ती मानु उत्तम जगूर कीर्तिवानु यरती माई के दुःखाची जनाती यरती माई के दुःखाची जनाती या उत्तमाची उरा कीर्ती मागे उत्तमाची उरा कीर्ती मागे कीर्ती मागे दुःखाचे जनाते कीर्ती मागे दुःखाचे जनाते हे ना तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे तुम्ही जीवन जगत असताना असं जीवन जगा असं जीवन जगा तुम्ही गेलेली बातमी जरी दुश्मनाच्या कानावरती पडली ना दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यावं असं मारावं अरे कोण मला अरे राजा तुम्ही आत्ता बघितलं गंधमादनासारखं उदाहरण पाहिलं तो गंधमादन तुम्ही डोळ्याने पाहिला हा तुम्हाला आणून सांगू का ज्यावेळेस सीतामाईचं संरक्षण करण्यासाठी जटायू आला होता त्या जटायूचे सुद्धा या नरधम रावणानं पंख छाटले बरोबर आहे का नाही पंख छाटले पण शेवटपर्यंत राम 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 म्हणून रामाच्या मांडीवर मरतो त्याला जटायू म्हणाव जटायू रामाच्या मांडीवरती मेला अरे म्हणून महाराजांनी सांगितलं याजसाठी केला होता अट्टहास थांबा जरा याजसाठी केला होता अट्टहास यासाठी केला फुलं वाटू नका फुलं वाटू नका यासाठी केला होता शेवटचा दिवस हा टाळी दिवस शेवटचा दिवस गोडवावा आणि चिंते पावलो बार कुमारी जय जय विठोबार कुमारी टाळी जागेवरनं कुणी उठू नका खाली बसा वा टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा हा कारण सगळीकडे लेडीजच फर्स्ट आहे आमचे जेंट्स वर्ग मागत असतात त्यांना पुंडलिक वर म्हणताच येत नाही अरे कीर्तनात मी सांगू का तुम्हाला आयुष्यातून बसलेली माणसं कीर्तनामध्ये येऊन बसत असतात आणि ते आयुष्य सुंदर करण्यासाठी एकमेव ठिकाण आणि एकमेव जागा आहे त्याला म्हणावं कीर्तन किती मोठं टेन्शन असू द्या ते टेन्शन दूर करण्याचं कारण म्हणजे कीर्तन देवाचं नामस्मरण केलं की सगळ्यात मोठं आयुष्यातलं टेन्शन निघून जातं म्हणून कीर्तन ही जागा अजून सुद्धा चालली बरं का मी काय म्हणतो जगाचा लोड घेऊ नका जगाचा ताण घेऊ नका जग आत्ताही ताण देतंय उद्याही ताण देत राहणार आहे आणि चालू घडीला पण ताण देतच जगाचा ताण घ्यायचा ना का जगाचा लोड कोणी घ्यायला लावलाय आपलं जीवन सुंदर करायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखाने एकदा घ्यायचं अख्ख्या दिवसाची सुरुवात छान झाल्याशिवाय राहत नाही सांगू का तुम्हाला एक कारण सांगतो बघा मला शेवट थोडंच राहील मिनटं माझ्याकडं सांगून जातो तुम्हाला माता माऊली हो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या किचन वाट्यामध्ये ज्यावेळेस एकच प्रार्थना लावता ती प्रार्थना आहे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा ही प्रार्थना आपल्या किचन वाट्यामध्ये आवर्जून लावा त्याचं कारण आहे तुम्ही जर स्वयंपाक करत असताना ती प्रार्थना जर डोळ्याने पाहिली आणि मुखाने वाचली तर त्यातलं सगळं नामस्मरण त्या स्वयंपाकामध्ये उतरतं आणि तो स्वयंपाक गोड होतो आणि म्हणताना माझा नवरा चिडचिड का करतो तुम्ही स्वयंपाक करताना चिडचिड करता म्हणूनही चिडचिड करतं तुम्ही हे नामस्मरण एकदा वाचून स्वयंपाक करा मला सांगा लांचावले भोजन लागली स गोडी हे प्राप्त झाल्याविषयी राहणार नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर एक आदर्श माता आदरणीय कैलासवासी सौ कमल प्रल्हाद दरेकर ही आदर्श माता आहे बरं का. लक्ष द्या इकडं, मी तुमचे 5 मिनिटं घेणार आहे. जगाच्या पाठीवर ईश्वराचं दर्शन ज्याच्यामध्ये होतं त्याला आई म्हणावं बरं का. काय असते आई ही आम्हाला कळलीच नाही हो. किती मोठा जरी अपराध केला अखंडपणे पोटामध्ये साठवते तिचं नाव आई आहे बरं का. ए माझी मुलगी चुकू द्या, ए माझा मुलगा चुकू द्या. ए माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगतो, किती मोठी चूक झाली तरी कधी आपण आपल्या बापाला सांगत नाही. कारण का की माझा बाप मारल. मोठी चूक झाली आहे, सगळे धावत पळत आईकडे येतात, बरोबर का नाही. ए आई सांग ना. मी जर ही गोष्ट बाबांना सांगितली नाही की बाबा मला मारतील ग, बाबा मला ओरडतील आई, ए आई तू सांग ना. ती आई तुम्हाला मात्र कळली नाही. शेवटपर्यंत ती आई मुलांसाठी अट्टास करते हो. स्वयंपाक घरातली आई, धुणं देताना पाहिलेली ती आई, भांडी घासताना पाहतो ती आई. ए आई मला हे नको, आई मला ते पाहिजे. दिवसभर आई ह्याचं त्याचं विचारते, बाळा तुला काय खायचं, अहो तुम्हाला काय खायचं, बाबा तुम्ही काय घेणार. पण त्या आईला कधी विचारलं का रे आई तुला काय पाहिजे. शेवटपर्यंत सगळ्यांचा अट्टास पूर्ण करते ती जगाच्या पाठीवर मोठी आदर्श आई सांगितली. कोणता मुलगा प्रिय आईला. अरे आई हे ईश्वर सांगितलं बरं का. आय आत्मा ये नामे ईश्वर. ईश्वराचं दर्शन तिच्याकडे पाहिल्यानंतर होतं, तिचं नाव आई आहे. ती तुम्हाला कळली नाही. क्षणामध्ये एक जण पळत येतोय, आई तुला काही कळत नाही, आई तुला काही कळत नाही. हा शब्द बरोबर आहे, तुम्ही बोलता सहज आहे. त्या आईला तर कळलं नसतं तर गड्या तुला त्या आईने कधी जन्माला घातला नसता रे. आई तुला कळत नाही. पाहिल्यानंतर त्या मातेच्याकडे पाहिल्यानंतर जर तुमच्या डोळ्यामध्ये इतके अश्रू येत असताल तर ती आदर्श माता होऊन कशी गेली असा विचार करा. शेवटपर्यंत आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, शेवटपर्यंत आपला मुलगा कोणत्या तरी स्टेजला पोचावा, शेवटपर्यंत माझ्या मुलाला कौतुकाची थाप पाठीवरती पडावी, शेवटपर्यंत माझ्या मुलाचं कौतुक डोळ्यानं पाहावं, शेवटपर्यंत जी प्रार्थना करते तिचं नाव आई आहे. विचार करा ना, सब कुछ मिल जाता है मगर वो माँ बाप नहीं मिलते, वो माँ बाप नहीं मिलते. ती आई जगाच्या पाठीवर खूप मोठी सांगितली महाराज. तुम्ही सहज म्हणून जाता, आईला हे कळत नाही, आईला ते कळत नाही. क्षणामध्ये आपलं मुलगा इकडं तिकडं गेलं तर पुरा पोचला का नाही. माझी आई, मी कितीही लांबचं कीर्तनाला असू द्या, माझे गणेश महाराज सोबत आहेत, विचारा मी कितीही लांब असू द्या तरी माझी आई मला दिवसभरात 5 ते 6 फोन केल्याशिवाय राहत नाही की बाळा पोचला का, बाळा तिथून निघला का. शेवटपर्यंत कोण विचारतं. तुम्ही जिला तिची आपली बायको म्हणता, ती बायको तुम्हाला तुमच्या आईसारखं प्रेम करेल ह्यात वाद नाही, पण आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोण करू शकत नाही, त्याला आईच व्हावं लागतं. आज सामर्थ्यवान आई ह्या घरातून आदर्श माता निघून गेली. त्या मातेच्या दुःखापोटी तुम्ही सगळे या सभा मंडपामध्ये येऊन बसला, बरोबर आहे का नाही. का हो,
आई हा शब्द काही सोपा आहे का? आई होणं ममता, तळमळा, कळवळा, जिच्याकडे पाहिल्यानंतर ना आनंद प्राप्त होतो. मला खरं बसलेल्यांनी खरं सांगायचं, बाबा तुम्ही किती बाहेर असला आणि घरात तुमची आई आहे, तुम्ही घरातून पहिलं पाऊल घरामध्ये टाकलं, पहिला शब्द काढता आई कुठे आहे, बरोबर आहे का नाही? पण तीच आई तुमच्या नजरेसमोर दडली की माझी आई कुठे गेली, माझी आई कुठे गेली, सतत घरामध्ये येरसड भरतो. आम्ही सुद्धा पहिले शाळेतनं आल्यानंतर ना, जसा शाळेतनं आल्यानंतर पायातली चप्पल काढल्यानंतर पहिला मुखातनं शब्द असायचा आई कुठे आहे. मी सांगू का, घरे घराचं मांगल्य आई आहे बरं का, घराचं मांगल्य आई आहे. नाही कुठल्या देवीचं दर्शन झालं तरी चालतंय, पण घरामध्ये एक ईश्वराचा घटक आहे, तिचं नाव आई आहे. त्या आईच्या चरणावर एकदा नतमस्तक झालं ना गाड्या, की जीवन मरण सुटल्याशिवाय राहत नाही, तिचं नाव आई आहे बरं का. नका माझ्या पांडुरंग परमात्माला तुळशीचा हार घालू, नका माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर फुलं होऊ, पण माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर फुलं वाहण्यापेक्षा आईच्या पायाचं पूजन करा. पांडुरंग परमात्मा तेवढाच मोक्ष तुम्हाला जीवनामध्ये देईल. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. माई बापाची सेवा करा. माई बापाची जर सेवा केली तर पंढरपूरचा पांडुरंग तुमची भेट घेतल्याशिवाय राहत नाही. भक्त पुंडलिकाचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्या भक्त पुंडलिकानं माई बापाची सेवा केली, त्याचं कारण की भक्त पुंडलिकाच्या भेटी भगवान परमात्मा पंढरपुरापर्यंत पोचला आणि फिरली वीट, त्या विटेवरती जाऊन उभा राहिला कुणाच्या? माई बापाच्या सेवेसाठी. मी काय म्हणतो, त्या दशक्रिया विधीला त्या थडग्यावर आवडत्या गोष्टी मांडण्यापेक्षा घरात मायबाप सुखाचे, त्यांना चटणी भाकर द्या. ते मायबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मायबापाचा तिरस्कार कधी जीवनामध्ये करू नका. मी काय म्हणतो की मायबापाचा तिरस्कार जीवनामध्ये करू नका आणि मायबापाला अनाथ आश्रम यामध्ये कधी टाकू नका. मी सांगू का तुम्हाला, ते कसलीच आशा करत नाही. कधी तुमची आई तुमच्याकडून साडीची अपेक्षा करत नाही, कधी तुमचा बाप तुमच्याकडून कपड्याची अपेक्षा करत नाही. तो बाप आणि तुमची आई हे तुमचे दैवत आहे. जगाच्या पाठीवर कोणत्या देवाला नाही गेलं तरी चालेल, पण जगाच्या पाठीवर तर पांडुरंग सारखा बाप जीवनामध्ये ठेवला आणि रुक्मिणी मातेसारखी आई जरी आपल्या जीवनामध्ये ठेवली तरी पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या आदर्श माता आदरणीय कैलासवासी कमल प्रल्हाद दरेकर एक आदर्श माता आज या दरेकर कुटुंबांना सोडून गेली. त्या बाबांना वेदना विचारा, त्यांच्या मुलांना वेदना विचारा की आई आणि पत्नी काय असते. एक तास आहे पत्नीच्या आगी पतीने जावं, दुःख कमी तरी होतं. पण पतीच्या अगोदर जर पत्नी गेली ना, त्या पत्नीचं दुःख त्या बाबांनाच विचारा. कारण सांगू का, जरी आपली मुलं आहेत, जरी आपली सुनबाई आपल्या मुलीसारखा जीव लावते, तरी सुद्धा बायको ती त्यांची बायकोच असते, पत्नी ती त्यांची पत्नीच असते. कारण का, आधारवड फार महत्वाचा आहे. आज त्या बाबांची एक आदर्श पत्नी, आदरणीय दादांची आदर्श आई या ठिकाणी निघून गेली. त्या मुलीला त्यांचं दुःख विचारा, त्यांच्या सुनबाईंना त्यांचं दुःख विचारा. बाबांनो, जगाच्या पाठवून नाही काय करता आलं तरी चालेल, पण माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे, त्या माईबापांना सुखाची घास घरामध्ये द्या, पण त्यांना अनाथ आश्रमामध्ये कधी टाकू नका. कारण माईबापांना अनाथ आश्रमात टाकायची वेळ आली आहे, पण तुम्ही अनाथ आश्रमामध्ये टाकू नका. त्या माईबापांना सुखाचे 2 घास द्या. नामा म्हणे पितृ आशीर्वाद देतील. नामदेवरायांच्या प्रमाणे ते पित्र तुम्हाला आशीर्वाद देतील, ते मायबाप तुम्हाला आशीर्वाद देतील, शेवटपर्यंत आट्टास करतील. तिचं नाव आई आहे. एक आदर्श माता कैलासवासी कमल प्रल्हाद दरेकर एक माता आपल्या धनुगीन गेली, आदर्श माता होऊन गेल्या. त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आज कीर्तन सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं, ज्यांच्या माध्यमातूनही सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. आदरणीय दरेकर कुटुंब, आदरणीय बाबा, त्यांच्या सुनबाई असतील, याही यांचा आदर्श मुलगा असेल, ह्या दरेकर कुटुंबाच्या वतीने माझं येणं झालं. आदरणीय महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंगभूषण, हरिभक्त परायण, आपल्या पुरंदर तालुक्याचं वैभव, आदरणीय हरिभक्त परायण कृष्णाकांत महाराजजी राऊत महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आज वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. आदरणीय महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायक, संगीत अलंकार कंठभूषण स्वर भास्कर, हरिभक्त पारायण गुरुप्रसादजी महाराज कदम या ठिकाणी वेळात वेळ करून उपस्थित. आपल्या पुरंदर तालुक्याचं भूषण आहे. महाराजांचं सुद्धा मनापासून जोरदार टाळ्या करून स्वागत करायचे. आदरणीय माझे परममित्र बंधू सखा, आदरणीय हरिभक्त पारायण स्वर भास्कर, स्वर गंधर्व आणि सुंदर असे कथाकार असणारे आदरणीय युवा कीर्तनकार
गणेशजी महाराज डोंगरगावे आमचे बंधू या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित गणेश महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आता समोर दिसते तुम्हाला ही माझी मार्तंड वारकरी शिक्षण संस्था. जेजुरीमध्ये मी एक मार्तंड वारकरी शिक्षण संस्था चालवतो. गोरगरिबांचे विद्यार्थी शिकवण्याचा 100% यशस्वी प्रयत्न आम्ही करतो. माझ्यासमोर आदरणीय आमचे गणेश महाराज, आदरणीय आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज नेटके यांच्या माध्यमातून आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य दशरथ जगदाप व वैकुंठवासी भजन सम्राट विठ्ठलभाऊ मोरे यांच्या कृपाआशीर्वादाने मी जेजुरीमध्ये मार्तंड वारकरी शिक्षण संस्था आदरणीय या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विचारा, पोपट नाना या ठिकाणी उपस्थित, पोपट नानाला विचारा. जेजुरीमध्ये आपली मार्तंड वारकरी शिक्षण संस्था चालते. गोरगरिबांचे विद्यार्थी आपण त्या ठिकाणी शिकवून घेतो. माझ्या कीर्तनातून जेवढे पैसे मिळतात तेवढे मी या पोरांसाठी खर्च करत असतो. एकही रुपये मी घरामध्ये कोणताही देत नाही. पण माझ्या सर्व विद्यार्थी घडावा, माझा कीर्तनकार महाराष्ट्रभर पोचावा हा शेवटपर्यंत माझा या नारदाच्या गादीवर अट्टास आहे. आणि मी सर्वांना विनंती करतो, कोणाचं लेकरू असू द्या की त्याला शिकण्याची गरज आहे फार, तर त्यांनी माझ्याशी जो आवर्जून संपर्क साधा. माझी मार्तंड वारकरी शिक्षा माझे सर्व विद्यार्थी त्यांना सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची. या ठिकाणी सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सुंदर अशी संस्कृती देणारे आपल्या जेजुरी गावचं वैभव आदरणीय मेमानी बंधू यांच्यासाठी जोरदार या ठिकाणी टाळी वाजवायची आहे. महाराष्ट्रभर ज्यांचा यूट्यूब चॅनल गाजतोय, महाराष्ट्रभर मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना ज्यांनी महाराष्ट्रभर पोचवण्याचा प्रयत्न केला, माझे परममित्र आणि मनोज महाराजांना सुद्धा आपल्या जेजुरीतल्या महाराष्ट्रभर ज्यांनी नेण्याचा प्रयत्न केला. फुलं वाटू नका बाबा, फुलं वाटू नका, फुलंच वाटू नका. मी सांगतो, महाराष्ट्रभर मला पोचवण्याचं काम ज्यांनी केलं, महाराष्ट्रावर गाजलेलं यूट्यूब चॅनल आज दरेकर कुटुंबाचे हित आलं, त्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. संतांची भूमी यूट्यूब चॅनल हे यूट्यूबचं नाव आहे. आज झालेलं कीर्तन तुम्हाला 2-3 दिवसांनी त्या ठिकाणी त्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. संतांची भूमी यूट्यूब चॅनल आहे. आदरणीय या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार, संतांच्या भूमीचे यूट्यूबचे मालक आदरणीय कैलासजी महाराज काळे, जोरदार टाळी या ठिकाणी वाजवायचं. या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. सर्वांचे आदरणीय पोपट नाना आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मला काय जास्त लोकांची या ठिकाणी नावं माहिती नाही, पण मी एकच जाता जाता सांगेल, तुम्ही दिलेलं प्रेम, तुम्ही दिलेलं हे मोठे प्रेम शेवटपर्यंत टिकून राहील हीच विनंती या ठिकाणी करतो. माझ्या कीर्तनातून लागलेलं सर्व पुण्य या मातेला मिळावं आणि या मातेचा आत्मा शांतीला प्राप्त व्हावा हीच विनंती या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या सेवेला पूर्णवारण देत असताना मी आधी सांगतो, मी फुलं वाटायला का नाही सांगितली, ज्याच्यासाठी तुम्ही फुलं आणलात त्याच्यापर्यंत ती फुलं पोचत नाही. अर्धी फुलं पाय वाटात पडतात, त्यानंतर तुमचेच पाय त्या फुलावरती पडतात, एकही फुल त्या मातेसमोर पोचणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, फुलाची पिशवी इथं राहील, पहिला अभंग होईल, सगळ्या नातेवाईकांनी इथं यायचं आहे, नातेवाईकांनी इथं यायचं आहे, आरती होईल आणि आरती झाल्यानंतरनं कीर्तन सगळं खाली बसल्यानंतरनं बाकीच्या पाहुणे मंडळांनी फुलं इथं व्हायची, बरोबर का सर्वांनी, म्हणजे एकही फुल कुणाच्या पायदळी येणार नाही. म्हणून आरती चालत असताना कोणतीही भाविकांनी तिथं गर्दी करायची नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे बेले वाकुडे बुद्धरे करा क्षमा परद महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा.